अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली. अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटच्या अधिकाऱ्यांनी एका 5 वर्षाच्या मुलाला त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे या चिमुरड्याचा वापर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी आमिष म्हणून केल्याचा खळबळजनक आरोप शाळा प्रशासनाने केलाय. 5 वर्षांचा लियाम रामोस हा आपल्या वडिलांसोबत प्री स्कूलमधून घरी परतत होता. ते त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पोहोचले असता पाठलाग करत असलेल्या फेडरल एजंट्सनी त्यांना अडवलं. एजंट्सनी त्या 5 वर्षांच्या मुलाला त्याच्या घराचा दरवाजा ठोठावण्यास भाग पाडलं, जेणेकरून घरातील इतर लोक बाहेर येतील असा आरोप शाळा अधीक्षिका झेना स्टेनविक यांनी केलाय. अमेरिकेतील राजकीय विश्लेषक इयन ब्रेमर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक मोठं विधान केलंय. त्यांनी ट्रम्प यांच्या तुलनेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिक सरस असल्याचं म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प सातत्यानं टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेला नफा मिळवून देणं, युद्ध थांबवणं आणि आपण नोबेलसाठी कसे योग्य व्यक्ती आहोत या संदर्भात दावे करत आहेत. इयन ब्रेमर म्हणाले की अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश असला तरी ट्रम्प यांच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सर्वात शक्तिशाली नेते नाहीत, तर शी जिनपिंग हे अधिक शक्तिशाली आहेत. ट्रम्प 3 वर्षांनंतर पदावर नसतील, मात्र शी जिनपिंग कायम असतील. आर्क्टिक प्रदेशातील ग्रीनलँड बेटावर नियंत्रण मिळवण्यासाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशानं 8 युरोपीय देशांवर आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावण्याची योजना रद्द करत असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात त्यांच्या ट्रूथ सोशल या वेबसाईटवर पोस्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ट्रम्प यांची आर्क्टिक सुरक्षेबाबत नेटो प्रमुखांसोबत एका आराखड्यावर सहमती झाली. त्या आराखड्यानं या प्रदेशात निर्माण झालेला भूराजकीय तणाव कमी होईल अशी शक्यता असल्यानं टॅरिफचा निर्णय मागे घेत असल्याचं म्हटलेलं आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी ग्रीनलँडवर पूर्ण अधिकार आणि मालकी अमेरिकेला हवी असल्याचे वादग्रस्त विधान केलं होतं. दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घेतलेला एक निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा बोर्ड ऑफ पीस या वादग्रस्त चार्टरवर शरीफ यांनी स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात नवा राजकीय संघर्ष उभा राहिला असून विरोधकांनी शरीफ यांच्यावर देशाचा सौदा केल्याचा गंभीर आरोप केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा संघर्ष संपवण्यासाठी 20 मुद्द्यांचा एक प्लॅन तयार केलाय आणि या प्लॅनचाच एक भाग म्हणून बोर्ड ऑफ पीसची स्थापना करण्यात आली. दावोसमध्ये अनेक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत शहबाज शरीफ यांनी या चार्टरवर स्वाक्षरी करून पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केलाय. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडताना दिसतायत. गेल्या 4 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू असून या युद्धाचा थेट परिणाम जगाला भोगावा लागतोय. अमेरिकेनं यापूर्वी युक्रेन आणि रशियाला शांतता प्रस्ताव दिला, मात्र युक्रेननं त्या प्रस्तावाला विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध रोखण्याचं असल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्ध रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा जावई देखील प्रयत्न करत असून रशियासोबत चर्चा करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस स्थापन केल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रात्रभर चर्चा झाली. अमेरिकी दूत स्टीव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर रशियाच्या राष्ट्रपती भवनाच्या क्रेमलिनमध्ये गेले होते. ही बैठक युक्रेन सोबतचे युद्ध थांबवण्याबद्दल होती. विशेष म्हणजे या बैठकीत स्वतः व्लादिमीर पुतीन हे देखील उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचलाय. बोर्ड ऑफ पीस मध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला पाठवला होता, मात्र त्यानंतर त्यांनी थेट निमंत्रण मागे घेतलंय. अमेरिकेनं हे निमंत्रण मागे घेण्याचं कारणही तेवढं मोठं आहे. कार्नी यांनी दावोस इथं भाषणात थेट काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये वैश्विक महाशक्तींना त्यांनी थेट मोठा इशारा दिला होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी जाहीर केली. डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप इतका जास्त वाढला की त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रिय प्रधानमंत्री कार्नी बोर्ड ऑफ पीस कॅनडा सहभागी होण्याबाबत दिलेलं आमंत्रण मागे घेत आहे. प्रतिष्ठित नेत्यांचा बोर्ड होणार असल्याचंही याबाबत म्हटलेलं आहे.
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 50% टॅरिफ नंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात असल्याचं बघायला मिळालं। अमेरिकेनं भारतावर इतका मोठा टॅरिफ लावण्याचं एकमेव कारण म्हणजे भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतो। रशियाच्या तेलाच्या मुद्द्यावरून संबंध अधिक ताणलेत। यापूर्वी कायमच भारत आणि अमेरिकेतील संबंध खास राहिले होते। जसेही टॅरिफच्या मुद्द्यातून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आले, तसं पाकिस्ताननं मोठा डाव खेळत अमेरिकेसोबतचे संबंध चांगले करण्यास प्रयत्न केला। वारंवार पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला जाताना दिसले। फक्त एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची जवळीकता वाढवण्यासाठी त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव प्रचंड वाढलाय। त्यामध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जग संकटात आलंय। कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते। अमेरिका आणि इराणच्या संघर्षात आता तेहराननं थेट इशारा दिलाय। तेहराननं अमेरिकेला म्हटलंय की आमची बोटं ट्रिगरवर आहेत। अमेरिकेची सर्वात घातक युद्धनौका USS अब्राहम लिंकन थेट इराणच्या जवळ पोहोचले। अमेरिकन नौदलाच्या ताफ्याचे इराणजवळ आगमन झालंय। त्यामुळे युद्धाची पूर्ण परिस्थिती निर्माण झाली। अमेरिकेच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे हे कोणालाही कळत नाही। इराणनं अगोदरच इशारा देत म्हटलं होतं की आमच्यावर हल्ला केला तर आम्ही संपूर्ण जग नष्ट करू। फक्त इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतलाय की अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे, याबद्दल अद्यापही कळू शकलेलं नाही। अमेरिकेची ही युद्धनौका एका स्ट्राईक ग्रुप सोबत कार्यरत असते, ज्यामध्ये गायडेड मिसाईल, क्रुझर्स, डिस्ट्रॉयर्स, पाणबुड्या आणि इतर जहाजांचा समावेश आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडमधील दाओस इथं गाझा बोर्ड ऑफ पीसची स्थापना केली। या कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना आमंत्रण दिलं होतं, मात्र यातील अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं हे आमंत्रण नाकारलंय। यामध्ये भारताचा देखील समावेश आहे। दाओसमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात पाकिस्तानसह काही मोजकेच देश सहभागी झाले होते। या कार्यक्रमात 20 पेक्षा कमी देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। मोठी बातमी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कार्यक्रमात जे अमेरिकेचे सुरुवातीपासूनचे मित्र राहिलेत असे पश्चिमेकडील युरोपियन देश देखील सहभागी झाले नव्हते। या कार्यक्रमाला पाकिस्तानसह मध्य पूर्वेतील काही देशांनी हजेरी लावली होती। अमेरिकेकडून भारताला देखील बोर्ड ऑफ पीसचं आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र भारतानं या कार्यक्रमाकडे पाठ फिरवले। या बातमीसोबतच आता वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।